नमस्कार, महाराष्ट्र दिनानिमित्त या खास टेक गुरु एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे अंकित आणि मी अमृता. आणि तुम्ही नक्की विचार करत असाल की आज आम्ही घोड्यावरती का अंकितला खरा घोडा हवा होता पण तो मिळाला नाही, म्हणजे देऊ शकत नाही मी. म्हणून मी त्याला बाईक दिलेली. आणि आज आपण बाईक वरनं काय करतोय, कारण आज आपण एक खास प्रकारचं मुंबई दर्शन करणार आहोत. असं मुंबई दर्शन, अशा काही जागा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की ज्या महाराष्ट्राच्या दृष्टीने, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. आणि या सोबतच आम्ही काय फक्त टूर शो करत नाही आहोत, आम्ही महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काही स्पेशल स्टोरीज केल्यात. यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत आपण पाहूयात. यामध्ये ओळख करून घेऊयात अशा 2 इन्स्टिट्यूट्सची की ज्या आपल्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. ऑफकोर्स. आणि बघूया एक असली टेक गुरु जिने एक अशी चिप बनवली आहे ज्याने मोबाईल फोन आणि लॅपटॉप एकदम झटक्यात चार्ज होतात. आणि सोबतच आपण पाहूयात अशा काही वेबसाईट्स की ज्याच्यावरून तुम्हाला महाराष्ट्राविषयी किंवा मराठीतून सगळी माहिती मिळू शकेल. लेट्स स्टार्ट. ओके, फर्स्ट स्टॉपला आपण आलेलो आहोत. आपला पहिला स्टॉप आहे अर्थातच विधान भवन. महाराष्ट्राचं सेशन म्हटलं की एकदम डोळ्यासमोर येतं ते हेच विधान भवन. म्हणजे रात्री 1:30 वाजता वगैरेपर्यंत आपले जे आमदार काम करतात ना, ते इकडेच बसून काम करतात. हा, पण गमतीची गोष्ट अशी आहे की हे आपलं नवीन विधान भवन म्हणून ओळखलं जातं, कारण हे बांधलं गेलं 1980-81च्या दरम्यान. आणि इंदिरा गांधींनी याचं उद्घाटन केलं होतं. पण महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा मात्र हे विधान भवन, म्हणजे विधान भवन इथे अस्तित्वात नव्हतं, ती बिल्डिंग दुसरीकडे होती. त्यामुळे त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या इतिहासात हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. केवढं रिसर्च केलंयस तू. पण महाराष्ट्राच्या आणि टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने 2 अशा संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या खूपच जास्त महत्वाच्या आहेत. सगळ्यात आधी म्हणजे GMRT, पुण्याजवळ असणारा जगातला सगळ्यात मोठा रेडिओ टेलिस्कोप. आणि सेकंड इज मुंबईचा म्हणजे नेहरू सायन्स सेंटर. म्हणजे एक अशी संस्था की ज्यांनी खरेखुरे टेकीज आपल्याला दिलेले आहेत की GMRTच्या रेडिओ टेलिस्कोपचा वापर करून त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. आणि दुसरी अशी संस्था की ज्यांनी तुमच्या माझ्यामध्ये लहान मुलांमध्ये सायन्सची, टेक्नॉलॉजीची आवड निर्माण केली. सो तुम्ही पहा या 2 इन्स्टिट्यूट्स बद्दल. तोपर्यंत आम्ही जातो पुढच्या डेस्टिनेशनला. ड्रायव्हर चलो. येस मॅडम. चलो. हे जग निर्माण कसं झालं याचं कुतूहल प्रत्येकाला असतं. आणि आज जगातला प्रत्येक देश याचाच शोध घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्यामध्ये भारतही आघाडीवर आहे. एकोणीसशे मध्ये डॉक्टर होमी भाभांच्या पुढाकाराने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजेच TIFR ची स्थापना झाली. आणि त्यांचीच रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सचा अभ्यास करणारी शाखा म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स NCRA. आणि या NCRA ने उभारला जायंट मीटर वेव रेडियो टेलिस्कोप. स्टार्स और गैलेक्सी जब बने हाइड्रोजन क्लाउड से बने, तो जब बनने से जब स्टार्स और गैलेक्सी ज़्यादा नहीं बन रहे हैं, बनते जा रहे हैं, तो बड़े बड़े ब्रह्मांड में बड़े बड़े हाइड्रोजन के खाली गोले निकलेंगे, गोले होंगे. उसकी खोज के लिए GMRT को कंसीव किया. GMRT मधले शास्त्रज्ञ प्रोफेसर गोविंद स्वरूप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं पुण्याजवळच्या नारायणगाव मधल्या खोडदमध्ये हा सगळ्यात मोठा रेडिओ टेलिस्कोप उभारलेला आहे. ऐसा टेलीस्कोप दुनिया में कहीं नहीं था. और मेरे को ये आइडिया है कि हाँ, मीटर वेव्स के हम लेबर लो कॉस्ट है, और हम अगर स्टेनलेस स्टील की जाली इतनी बना लें, दुनिया में नहीं मिलती थी, बम्बई में बनवाई काफ़ी मुश्किल से, तो बहुत स्टेनलेस स्टील की जाली बनाए तो हवा पास हो जाए. क्योंकि अगर आपके पास छतरी है इतनी 45 मीटर डायमीटर की, तो वो तो इधर से उधर की चली जाएगी. सॉलिड एल्यूमिनियम शीट बहुत स्टील होगा, और उसको कर्वेचर कर दिया. एक ड्रीम था 45 फीट का एंटेना कैसे बनेगा. तो पहला एंटेना ऊपर गया, सब लोग देख रहे थे कि गिर पड़ेगा क्या. तो उसको उठाने का एक, अगर हम उसको बड़े क्रेन से बनाते तो बहुत महंगा पड़ता. तो हर एक एंटेना का एक कंक्रीट टावर के पहले एंटेना ज़मीन पे बनाया, और विंच होती है 4 स्ट्रिंग से करके उसका इनोवेशन किया कैसे ऊपर उठाना है. और
तमाम एंटेना सब टीम ने इतने बढ़िया टीम वर्क था, कह नहीं सकते। या रेडिओ दुर्बिणीतनं थेट काहीही पाहता येत नाही, पण आकाशातल्या अनेक रेडिओ ऍक्टिव्हिटीजचा अभ्यास मात्र करता येतो। दुर्बीण जितकी मोठी तितकी या दुर्बिणीची क्षमता जास्त। खोडदला 25 किलोमीटरच्या परिसरामध्ये अशा 30 अँटिना इंग्रजी वायच्या आकारामध्ये उभारलेल्या आहेत आणि या सगळ्या अँटिना एकमेकांना फायबर केबल्सने जोडल्या आहेत। ज्या पद्धतीनं हा टेलिस्कोप उभारण्यात आलाय ती पद्धत आता इतरही अनेक देशांनी अवलंबलेली आहे। आणि या सोबतच अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे या टेलिस्कोपचा वापर करत आणि त्यातून मिळणाऱ्या माहितीचा अभ्यास करत आज अनेक सायंटिस्ट तयार झालेले आहेत। इसके ज़रिए हम जो विश्व ब्रह्मांड के जो रहस्य है उसको भेद कर सकते हैं। और यू कैन बिलीव हम ऐसे भी सोर्स डिटेक्ट करते हैं जिससे लाइट पृथ्वी तक पहुंचने के लिए 4 करोड़ बरस लगते हैं। तो इतना दूर तक चीज़ को हम GMRT से पकड़ सकते हैं। वो 4 करोड़ बरस पहले यात्रा किया था वहाँ से, और यहाँ पर हम उसको डिटेक्ट करके उसके अंदर क्या क्या चल रहा है और उसके अंदर क्या क्या रहस्य है उसको हम भेद करते हैं, विच इज़ व्हेरी इंटरेस्टिंग। आणि आता ओळख अशा एका संस्थेची जिने सामान्यांमध्ये विज्ञानाची टेक्नॉलॉजीची आवड निर्माण केली, नेहरू सायन्स सेंटर। 1985 साली या सायन्स सेंटरची सुरुवात झाली। संग्रहालय म्हटले की एक अशी कल्पना असते की आपल्याला ती गोष्ट दुरून बघायची आहे, तिला स्पर्श करू नका, तिला हात लावू नका, तिला ती खराब होईल आणि त्याबद्दल दिलेली माहिती तिथे फक्त वाचा। परंतु विज्ञान केंद्रामध्ये एक वेगळाच प्रकार असतो। विज्ञान केंद्रामध्ये कुठल्याही गोष्टीला हात लावू नका असं म्हणत नाहीत, उलट प्रत्यक्ष सगळ्या गोष्टींना हात लावा, तुम्ही स्पर्श करा, काहीतरी तुम्हाला इनपुट त्या ठिकाणी द्यायला लागतं। काही ठिकाणी कुठे एखादं चक्र फिरवायचं असतं, कुठे एखादं बटन दाबायचं असतं, कुठे काहीतरी व्हेरिएबल तुम्हाला चेंज, कुठे मध्येच हात घालायचा असतो। आणि यामुळे काय होतं की आपण त्यात प्रत्यक्ष सहभागी होतो, प्रयोगामध्ये सहभागी होतो। आणि जेव्हा आपण प्रयोगात सहभागी होतो तेव्हा आपल्या मनावर त्याचा परमनंट इफेक्ट होतो। इथे असलेला प्रत्येक प्रयोग तुम्ही स्वतःच्या हाताने करायचा आहे, त्यामागचं कारण शोधायचंय। काही ठिकाणी माहिती मुद्दामच पूर्ण लिहिलेली नाही, त्यातली उत्तरं तुम्ही स्वतः शोधायची आहेत। रोजच्या आयुष्यातलं विज्ञान इथे हसत खेळत शिकायला मिळतं। सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या 12 वेगवेगळ्या गॅलरीज इकडे आहेत। शिवाय सोबतच आहे एक अनोखी बाग, जगातलं पहिलं सायन्स पार्क। या पार्क मध्ये सायंटिफिक इन्स्टॉलेशन्स आहेत, वाफेवरती चालणारा ट्रक आहे, वाफेचे इंजिन आहे आणि फायटर जेटही आहे। आपल्या शरीरातल्या अवयवांपासून ते रोजच्या आयुष्यातल्या विज्ञानापर्यंत ते येणाऱ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी पर्यंतची सगळी क्युरिओसिटी भागवण्याचं काम हे नेहरू सायन्स सेंटर करते। आणि गेल्या 25 वर्षात तब्बल 1 कोटी लोकांना या नेहरू सायन्स सेंटरनं सायन्स आणि टेक्नॉलॉजीची गोडी लावली आहे। वेलकम बॅक। तुम्ही बघत आहात महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही बनवलेला स्पेशल टेगरू एपिसोड। ओके, ब्रेकच्या आधी आपण पाहिलं होतं विधान भवन, आत्ताचं विधान भवन, आणि आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की या आधी जे विधान भवन होतं ते देखील दाखवू। वेल, हे आहे आपलं जुनं विधान भवन। हे महाराष्ट्र पोलीस मुख्यालय आहे। 1960 ते 1980 या काळामध्ये हे आपलं विधान भवन होतं। म्हणजे महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली महाराष्ट्र राज्याची तेव्हा ही आपली असेंब्ली होती। पण 1980-81 मध्ये नवीन विधान भवन तयार झालं आणि मग सगळं कामकाज तिकडनं व्हायला लागलं। त्यामुळे आता हे आहे महाराष्ट्र पोलीस मुख्यालय। क्या बात आहे। ओके, हिस्ट्रीचा डोस तर इकडे अमृताने दिलेला आहे, पण आता देऊया तुम्हाला एक टेक्नॉलॉजीचा डोस। इनफॅक्ट आम्ही नाही देत आहोत, सरळ जाऊया कोल्हापूर, डायरेक्ट कोल्हापुरी मसाला लावून जस्मिन शेख एक
मस्त नवीन चिप बनवत आहे, ज्याने ती होपफुली एका दिवशी पूर्ण जगात नाम कमावणार आहे. लेट्स चेक आउट जस्मीन शेखची ही काय चिप आहे. जस्मीन शेख पंढरपूर जवळच्या वाखरीत राहणारी, दिसायला एकदम तुमच्या आमच्यासारखी, पण तिने केलेलं काम आहे एकदम भन्नाट. हा सुपर कॅपॅसिटरचा चार्जिंग टाइम हे मिनिटाच्या आत आहे, म्हणजे सेकंदामध्ये आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला चार्जिंग सेकंदामध्ये होईल. तिने केलेल्या रिसर्चमुळे कदाचित आता आपले मोबाईल्स, कॅमेरे, लॅपटॉप्स फटाफट चार्ज होऊ शकतील. तिने केलाय एक कपॅसिटर आणि तो करताना तिने अनेक गोष्टींचा विचार केलाय. आम्ही प्राथमिक सर्वसामान्य लोकांची गरज ओळखून असं मटेरियल सिलेक्ट केलं की जे स्वस्त आपल्याला तयार करता येईल. म्हणजे कॉपर ऑक्साईडला जे लागणारे प्राथमिक केमिकल आहेत ते खूप स्वस्त आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला स्वस्त सुपर कॅपॅसिटर तयार करणं शक्य आहे. म्हणजे पहिला क्रायटेरिया आम्ही कॉस्ट इफेक्टिव्हनेस म्हणजे स्वस्तात स्वस्त मटेरियल तयार करणे हा पाळला आहे. जस्मीन सध्या कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठात फिजिक्सची स्टुडंट आहे आणि तिने केलाय एक कपॅसिटर, म्हणजे कोणत्याही गॅजेटमध्ये वीज तात्पुरती साठवून ठेवण्यासाठी लागणारा एक भाग. आपल्याला इको फ्रेंडली म्हणजे निसर्गाला पूरक असे पदार्थ सध्या तयार करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही निसर्ग पूरक असं मटेरियल घेतला म्हणजे कॉपर ऑक्साईड. जस्मीनने या कपॅसिटरसाठी लागणारे अतिसूक्ष्म पदार्थ नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केलेत. फ्लॅश कॅमेरा वगैरे जिथं एकदम जास्त जिथं अशा ठिकाणी आपण सुपर कॅपॅसिटर वापरू शकतो. पण जिथं आपल्याला चार्जिंग पण स्लो पाहिजे आणि चार्जिंग फास्ट पाहिजे तिथं आपण काय करणार, बॅटरीला हे सुपर कॅपॅसिटर जोडणार, जेणेकरून आपलं चार्जिंग सुपर कॅपॅसिटरमुळे फास्ट होणार आणि डिस्चार्जिंग बॅटरीमुळे स्लो होत जाणार. म्हणजे आपल्याला ॲप्लिकेबल मध्ये 1 दिवस 2 दिवस त्यानुसार वापरू शकतो. म्हणजे चार्जिंग आपण मिनिटामध्ये करणार, खरं डिस्चार्जिंग आपण डिव्हाइस करू शकतो. या अचीव्हमेंट नंतर आता साऊथ कोरियातल्या हनयांग युनिव्हर्सिटीनं तिला पुढच्या रिसर्चसाठी बोलावलेलं आहे. प्रायोगिक लेवलवर आमचं सक्सेसफुल झालेलं आहे. पण त्या तंत्रज्ञानावर आधारित जर डिव्हाइस बनवायचं असेल, जेणेकरून मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये वापरायचं असेल, तर अजूनही ती डिव्हाइस टेक्नॉलॉजी जी आहे ती आमच्याकडे सध्या नाही आहे. तर त्यासाठी आम्हाला नॅशनल डॉंगवा युनिव्हर्सिटी तैवान आणि हनयांग युनिव्हर्सिटी कोरिया यांची मदत घ्यावी लागणार आहे. आणि माझ्या विद्यार्थिनी जस्मीन शेख यांची तिथं ऑलरेडी त्यांना निमंत्रित केलेलं आहे. लेट्स होप जस्मीनचं हे संशोधन लवकरात लवकर ऍप्लिकेशनमध्ये येईल आणि आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा घेता येईल. ओके, टेक गुरु मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. तुम्ही ब्रेक घ्या, तोपर्यंत आम्ही जरा मस्त समुद्र किनारी आलेलो थोडासा टाइमपास करतो. ओके, वेलकम बॅक आफ्टर द ब्रेक. आम्ही अजूनही फिरतोच आहोत. काळा घोडा एरियामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण चाललोय हुतात्मा चौकाकडे. पण अंकित, आपण इतकं सगळं बोलतोय, आज आपला महाराष्ट्र डे स्पेशल एपिसोड आहे. मग असं असल्यावर इंटरनेटवरती मराठी सब कुछ मराठी हे तर दाखवायलाच पाहिजे, राईट? सही, एकदम सही आयडिया. कारण वर्ल्ड वाईड वेब एक अशी संस्था नाही म्हणता येणार, एक असा खजिना आहे जे पाहिजे ते तुम्हाला मिळतं. म्हणून आम्ही विचार केला 1 मेच्या निमित्ताने वाय नॉट शो यू ऑल द मराठी रिसोर्सेस ऑन वर्ल्ड वाईड वेब. महाराष्ट्र सरकारची ऑफिशियल वेबसाईट www.maharashtra.gov.in राज्याच्या सरकारविषयी, निर्णयांविषयी, योजनांविषयीची सगळी माहिती या वेबसाईटवरती मिळेल. याशिवाय राज्याचं बजेट, इकॉनॉमिक सर्व्हे, टुरिझम विषयीचं धोरण याविषयीची माहिती देखील तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल. महत्त्वाचे फोन नंबर्स आणि राईट टू इन्फॉर्मेशन विषयीची माहिती देखील या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. मराठी गाणी ऑनलाईन ऐकायचा मूड असेल तर मग लॉग ऑन करा www.dhingana.com वर. इकडे तुम्ही वेगवेगळ्या पिक्चर्सची, अल्बम्सची, नवीन जुनी अशी सगळ्या प्रकारची गाणी ऑनलाईन ऐकू शकता आणि शिवाय स्वतःची प्लेलिस्टही तयार करू शकता. संत तुकारामांची अभंगवाणी वाचायची असेल तर मग जा www.tukaram.com वर. ही वेबसाईट मराठी सोबतच इतर अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. इथे तुम्हाला अभंगवाणी वाचता येईल. शिवाय तुकाराम महाराजांची अख्खी गाथा इकडनं डाउनलोडही करता येईल.
आणि जर तुम्ही www.gadima.com वर गेलात तर मग गदिमांच्या कविता गाणी तुम्हाला वाचता तर येतीलच, पण ऑडिओ सेक्शन मध्ये जाऊन अजरामर अशी गीतरामायणातली गाणी देखील ऐकता येतील. मराठी सृष्टीतल्या अनेक कलाकारांची स्वतःची वेबसाईट आहे आणि यातलीच एक वेबसाईट www.prashantdamle.com. तुमच्या लाडक्या कलाकाराविषयीची सगळी माहिती या वेबसाईट वरती आहे. शिवाय प्रशांत दामलेंच्या आत्ता सुरू असलेल्या नाटकाचं ई बुकिंग देखील तुम्हाला करता येईल आणि या सोबतच इथेच प्रशांत दामले फॅन फाउंडेशनचं होम पेजही आहे. चित्रपट, नाटकं आणि सिनेमांमधनं वेगवेगळ्या भूमिकांमधनं आपल्याला भेटणारे दिलीप प्रभावळकर आपल्याला ऑनलाईन भेटतात www.dilipprabhavkar.com या वेबसाईटवरनं. इथे त्यांच्याविषयीची सगळी माहिती आहे. त्यांचे चित्रपट, नाटकं, सिरियल्स याविषयीची माहिती आहे, फोटोज आहेत. शिवाय दिलीप प्रभावळकरांनी लिहिलेली पुस्तकं तुम्ही या वेबसाईटवरनं विकत घेऊ शकता. मराठीतला आणखीन एक लाडका कलाकार सुनील बर्वे आणि त्याची वेबसाईट sunilbarve.com. हर्बेरियमच्या आत्ताच्या सगळ्या नाटकांविषयीची माहिती इथे होम पेजवरच मिळेल आणि सोबतच सुनील बर्वे विषयीची माहिती, फोटोज, व्हिडिओज पाहायला मिळतील आणि तुम्ही सुनीलशी संपर्क देखील साधू शकाल. आणि किचन मध्ये जाऊन नवीन नवीन प्रयोग करायला तुम्हाला आवडत असेल तर मग लॉग ऑन करा चकली या ब्लॉग वरती. याचा ऍड्रेस आहे chakli.blogspot.com. ब्रेकफास्ट, स्नॅक्स, सूप आणि जेवणासाठीच्या अनेक पदार्थांच्या रेसिपीज या ब्लॉग वरती मिळतील, तेही मराठीतून आणि फोटोज सकट. अगदी मराठमोळ्या पदार्थांपासून ते इतर रेसिपीज पर्यंत सब कुछ. सो देयर यू हॅव इट. वर्ल्ड वाईड वेब वरचे सगळ्यात अमेझिंग आणि सगळ्यात महत्वाच्या मराठी सोर्सेस ची लिंक आता आम्ही तुम्हाला दिलेली आहे. नाउ यू कांट कंप्लेन की तुम्हाला माहित नाही. ओके. आणि आता आम्ही दोघं आलेलो आहोत अशा एका जागी जी महाराष्ट्राच्या दृष्टीने खरंच महत्वाची जागा आहे. आपण आता आलेलो आहोत हुतात्मा चौकामध्ये. अगदी. अंकित, याची हिस्ट्री माहिती आहे तुला? थोडीफार माहिती अमृता. आय डोंट वॉन्ट टू मेक अ फूल ऑफ मायसेल्फ, म्हणून तू का नाही परत रिफ्रेश करत? 1960 पर्यंत या जागेची ओळख होती फ्लोरा फाउंटनमुळे, कारण पाठी होता इंग्रजांनी बांधलेला एक कारंजा. पण 1960 मध्ये जेव्हा संयुक्त महाराष्ट्रासाठीचं आंदोलन सुरू होतं, इथे एक आंदोलन झालं आणि त्या आंदोलकांवरती गोळीबार करण्यात आला. जानेवारी महिना होता आणि या गोळीबारामध्ये 105 जणांनी बलिदान दिलं आणि याच हुतात्म्यांच्या स्मरणार्थ नंतर मग बांधण्यात आला हा हुतात्मा चौक. इकडे ही जी माझ्या मागे ज्योत दिसते ही कायम तेवत असते याच सगळ्या हुतात्म्यांची आपल्याला आठवण करून द्यायला. थँक्यू व्हेरी मच हिस्ट्री लेसन साठी. बट सिरियसली आज जो मिनी आपला मुंबई दर्शनचा सर्किट होता, ह्या गोष्टी, ह्या ज्या बिल्डिंग्स, ह्या ज्या मॉन्युमेंट्स आहेत हुतात्मा चौकासारख्या, रोज आपण ह्याला क्रॉस करत असतो आणि म्हणजे आपण बघत पण नाही वळून, बिकॉज यू टेक इट फॉर ग्रांटेड. तुमच्या शहरात आहे आणि सो यू टेक इट फॉर ग्रांटेड. पण 1 मेच्या निमित्ताने, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ऍटलिस्ट काही क्षण घ्या, काही वेळ काढा आणि तुमच्या आसपास एवढी हिस्ट्री आहे महाराष्ट्रात, प्रत्येक टप्प्याटप्प्यात एवढी हिस्ट्री आहे, एवढा इतिहास भरलेला आहे. एक क्षण घेऊन जरा बघा, वेळ घ्या and relive all these moments. ओके. सो आमचा हा महाराष्ट्र दिन विशेष तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा ईमेल ॲड्रेस आहे techguru@ibnlokmat.tv किंवा मग फेसबुक वरती जा, फक्त सर्च करा टेकगुरु इंडिया आणि तिथेही तुम्ही लाईक आम्हाला करा आणि तिथेही आमच्याशी तुम्ही गप्पा मारू शकता. अगदी अमृता आणि मला तुम्ही फॉलो करून तुमच्या ज्या टेक क्वेरीज आहे, कोणता फोन घेऊ, कोणता टीव्ही घेऊ, कोणता कॅमेरा घेऊ, हे सगळं तुम्ही आम्हाला तिकडे विचारू शकता. किंवा मग या आधीचे काही एपिसोड्स पुन्हा बघायचे असतील तर जा युट्यूब वरती सर्च करा टेक गुरु मराठी आणि हे सगळे एपिसोड्स तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील. अगदी बरोबर. नाव साइन ऑफ करताना प्रत्येक आठवड्यात आम्ही म्हणतो स्टे कनेक्टेड, पण ह्यावेळी आम्ही महाराष्ट्र दिनानिमित्त म्हणणार आहोत जय महाराष्ट्र. da 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 dinna da 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 dinna da 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 dinna da 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 dinna da